चला तर मंडळी, सकाळी सकाळी टिफिनसाठी काय भाजी करावी याचा विचार आधीच केला. त्यासाठी चवळी आणि बटाट्याची भाजी करायचं असे ठरविले. रात्रीच चवळी भिजत टाकली. सकाळी तिला छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यामध्ये एक चिरलेला कांदा टाकला, हिंग टाकलं, हळद टाकले, थोडेसे पाणी टाकले आणि चवळी आणि बटाटा कुकरमध्ये शिजायला ठेवला. कुकरला 4 शिट्ट्या दिल्या. चवळी आपली छान शिजली आहे. चवळीच्या भाजीला फोडणी देण्यासाठी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, अद्रक लसणाची पेस्ट केली. कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलं. तेलामध्ये राई, जिरं, कांदा, अद्रक लसणाची पेस्ट आणि टमाटा टाकला. तेलात हळद, मिरची पावडर, मीठ असे सगळे मसाले टाकून छानपैकी सगळे शिजू दिले. सगळे मसाले शिजण्यासाठी आणि टमाटे मऊ होण्यासाठी मीठ टाकून थोडे पाणी टाकले आणि 5 मिनटं त्यांना शिजू दिले. मसाल्याला छान तेल सुटले आहे. आता कुकरमध्ये वाफवलेली चवळी आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत. चवळी छान हलवून घेऊया. पाच मिनटे चवळी शिजल्यानंतर त्यात गरम पाणी टाकूयात. त्यानंतर 5 मिनिटांनी बटाटा हा आपला वाफवलेला असतो. नंतर त्यामध्ये बटाटा टाकूयात आणि भाजीला छान एक 5-7 मिनटं उकळी येतपर्यंत शिजवूया. अशा प्रकारे ही चवळीची भाजी आपण रस्सा भाजी म्हणून देखील किंवा सुकी भाजी म्हणून देखील करू शकतो. ही सुकी भाजी आणि रस्सा भाजी देखील फारच छान लागते. नक्की रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.